एक्सक्युजेस द डिझीज ऑफ फेलियर. कारणे सबबी सांगूच नका, प्रॅक्टिकल करा. कारण जे आपण सबबी सांगतो, कारणे सांगतो, ते आपल्याला थांबवतात. म्हणजेच काय, की जो व्यक्ती कारणे सांगतो ना, तो इतिहासात हरतो. आणि जो त्या कारणांवरती प्रॅक्टिकल काम करतो, तो इतिहासात नाव कमवतो. म्हणजे जे असतं ना एक्सक्युजेस, ते आपल्या माइंडला थोड्या वेळ शांत ठेवण्यासाठी एक प्रयोग आहे. आणि हां, कारणे देणारा दरवेळेस थांबतो. जो कारणे देतो, तो काहीच करू शकत नाही, तो थांबलेला असतो. पण जो कारणं देण्यावर काम करतो, तो सक्सेस होतो. जसं की आपण पाहू शकतो, थॉमस एडिसन. थॉमस एडिसन ज्यावेळेस त्यांच्या त्या बल्बवर काम करत होते, त्यावेळेस जे काही त्यांना ते फेल्युअर आलं होतं, ते काम करत होते. त्यावेळेस लोकांनी त्यांना येऊन विचारलं, की "तुम्ही एवढे सगळे ट्राय केले प्रयोग, त्याच्यात ते काही सक्सेस झालेच नाही. मग आता तुम्ही हे काम सोडून देणार आहे का?" तर थॉमस एडिसन हसले आणि म्हटले, "जितक्या वेळेस मी 1000 वेळेस किंवा 10,000 वेळेस मी जो प्रयोग केला आहे, त्यावरून मला कळलं आहे, की हे मार्ग बल्ब चालू होण्याचे नाही आहेत. त्याच्यामुळे मी माझं काम करतच राहणार." खरं तर थॉमस एडिसननी त्यावेळेस कारणे देऊ शकत होते. ते म्हणू शकत होते, माझ्याजवळ इन्स्ट्रुमेंट नाहीये, माझ्याजवळ वेळच नाहीये, लोक मला काही सपोर्टच करत नाही. असं जर थॉमस एडिसन आपल्याला म्हणत असते, तर त्यावेळेस त्यांनी जे काम केले ते छान झालं नसतं आणि आजच्या सिच्युएशनला आपण अंधारात असतो. का तर त्यांनी एक्सक्युजेस जर सांगितले असते, तर आज अंधारात असतो. म्हणजेच काय, एक्सक्युजेस कोण सांगतं? त्या कामाबद्दल त्याला आवड नाहीये किंवा त्या कामाने त्याला थोडं बरं वाटतं. एक्सक्यूजेस सांगितल्याने बरं वाटतं. तो व्यक्ती थांबतो. पण आपण आपल्याकडे आवर्जून पाहायचंय, की आपण ज्यावेळेस स्वतःला एक्सक्यूजेस सांगतो, तर आपण दुसऱ्यांना फसवत नसतो. खरं तर आपणच त्या गोष्टीमध्ये आपण फसत असतो. त्या पॉइंटकडे आवर्जून लक्ष द्या. कारण ह्या सबबी सामन्यात जर वेळ गेला, तर आपण इतिहास घडू शकणार नाही. आवर्जून लक्ष द्या. आणि तुम्ही माझा व्हिडिओ आवर्जून पाहतात त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला नक्कीच लाईक करा, कमेंट करून सांगा, की एक्सक्यूजेस खरंच आपल्याला थांबवतात का? तर थँक यू.